लोणार तालुक्यातील ग्राम गुंधा नगरीत भीम जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी। प्रतिनिधी गजानन बाजळ। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। गुंधा या गावी भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यामध्ये सकाळच्या कार्यक्रमात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती केशवरावजी फुके हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आशरुजी तिरके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हनुमानरावजी इंगळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धोंडूजी राऊत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच आशरुजी फुके, पुरुषोत्तम येऊल, गोविंदा येऊल, जगदीश येऊल, सुधीर कायंदे, माजी सरपंच आसाराम मानवतकर, माजी सरपंच पुरुषोत्तम केंद्रे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्राचार्य सास्ते सर, डवळे सर, तलाठी देवडे साहेब, रवी इंगळे, डॉक्टर गजानन बाजळ साहेब, ग्रामपंचायतचे सरपंच गजानन माने, उपसरपंच गोविंदा राऊत, ग्रामपंचायत सदस्य चिंतामणरावजी नवाडे, सचिन चिलपे, दीपक मानवतकर, अशोक ताजने व गावकरी मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती। आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या मनोगतामध्ये सृष्टी रवी इंगळे या छोट्या मुलीने केलेल्या भाषणामधून तिने अन्याय सहन करणाऱ्या माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची एक नवी प्रेरणा मिळेल असे भाषण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमन्यू वाडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सरपंच नंदू इंगळे यांनी केले। सायंकाळी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली। त्यामध्ये गावातील सर्व धर्मियांचा सहभाग होता। गावामधून जात असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब, स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली। तसेच गावामध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढून पुष्पहार अर्पण करून आलेल्या प्रभात फेरीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। अशा प्रकारे महापुरुषांच्या विचारधारेनुसार अगदी शांततेत सर्व प्रभात फेरी पार पडली। शेवटी बोधिसत्व गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या या भीम जयंतीच्या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट करा, शेअर करा, नक्की करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी डॉक्टर गजानन बाजळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।